पण तुमच्या नमनमध्येच फक्त मला शंकासूर आणि गोमूचा नाच आणि नमन खेळ पण वेगळ्या प्रकारामध्ये पाहायला मिळेल, पारंपरिक पद्धतीमध्ये पाहायला मिळेल. नमन ही आपली कोकणची लोककला आहे, ती जपलीच पाहिजे लोकांनी आणि त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करतो. म्हणजे माझा बजेट तर भरपूर असतो, खूप आहे. म्हणजे आपल्या या न परवडण्यासारखं, तरी पण मी आपली कोकणची लोककला आहे त्याच्यामुळे मी आवर्जून म्हणजे जर असेल शो तर मी आवर्जून म्हणजे जातो मदतीला. काका तुमची आम्हाला ओळख कळू दे. माझं नाव सुधीर नामदेव टाणकर. माझं गाव मुक्काम पोस्ट पालपेणे, कुंभारवाडी तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. या नमन मंडळाचा श्री सन्मित्र लोककला मंडळ पालपेणे या नमन मंडळाचा मी माजी अध्यक्ष असून गेली जवळपास 40 वर्ष या लोककलेमध्ये आमचं मंडळ सक्रिय सहभागी आहे. आता जर का या लोककलेबद्दल म्हणायचं झालं तर पूर्वी साधू संतांनीसुद्धा जनजागृती करण्यासाठी लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये नाथांची भारुडं असू दे, जोगवा असू दे, गोंधळ असू दे. त्याचप्रमाणे कोकणातल्या लोकांनी जनजागृती त्याचप्रमाणे भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी नमन या लोककलेचा वापर केला. त्या माध्यमातून प्रथमतः होळीच्या सणामध्ये ग्रामदेवता सात शृंगार घालून देवखेड्यांच्या माध्यमातून गावोगावी भिक्षुकी करण्यासाठी लोक फिरतात. त्याच्यामध्ये संकासूर, गुहागर तालुक्यामध्ये संकासूर आणि याला फार मोठी क्रेज आहे. आणि विविधांगी संस्कृतीची ओळख नवीन पिढीला व्हावी, वेगवेगळ्या माध्यमातून कवनातनं लोकजागृती व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे आपली जर का लोकसंस्कृती टिकवायची असेल तर अशा लोककला जपणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आत्ता सोशल मीडियाच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या युगामध्ये आताची तरुण पिढी मात्र या लोककलेपासून फार दूर जाताना दिसत आहे आणि हे मनाला न पटणाऱ्याने खूप वाईट अशी गोष्ट आहे. परंतु सन्मित्र लोककला मंडळातली अत्यंत उच्च विद्याविभूषित लोकंसुद्धा या कलेमध्ये सहभागी होत आहेत. पालपेणे गाव भारुड असू दे, नमन असू दे, कीर्तन असू दे, या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आज ज्या मंडळानं हनुमान प्रासादिक भजन मंडळानं हा कार्यक्रम आमचा जो लावलेला आहे या ठिकाणी, तीसुद्धा नाट्यप्रेमी कलावंत आहेत. भारुड या कलेमध्ये ते पारंगत आहेत. अशा पद्धतीने पालपेणे गावामध्ये गुहागर तालुका हा नेहमीच लोककलेमध्ये अत्यंत पुढे आहे आणि त्यांनी आपापल्या पद्धतीनं ही लोककला जपण्याचा अविरत प्रयत्न केलेला आहे. आता चिपळूणमध्ये नमन नाट्य संस्था रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं नमन महोत्सवाचं आयोजन माझ्यामध्ये 5 जानेवारीला त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे ह्या लोककलेचं लोकांच्या आयुष्यातलं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे की जेणेकरून त्या माध्यमातून किमान मुलं, मुंबई स्थित असणारी मुलं किंवा गावी राहणारी मुलं ती एकत्र येतात, संवाद साधतात, सुखदुःखामध्ये सहभागी होतात, एकरूप होतात आणि एक विचाराने एकमेकांमध्ये गुरफटली जातात. त्याच्यातून एक चांगलं संघटन निर्माण होतं. त्या संघटनातनं मंडळ निर्माण होतं, मंडळातनं गाव निर्माण होतं आणि गावातनं एक सुसंगत असा सुसज्ज असा चांगला एक विचाराचा देश निर्माण होतो. त्याच्यामुळे या लोककला अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटतं. धन्यवाद. काका एवढी नमनं बघितली मी, पण तुमच्या नमनमध्येच फक्त मला शंकासूर आणि गोमूचा नाच आणि नमन खेळ पण वेगळ्या प्रकारामध्ये पाहायला मिळेल, पारंपरिक पद्धतीमध्ये पाहायला मिळेल. त्यावरती काय बोला? प्रश्नच निर्माण असा होते की नमन म्हटलं की व्यावसायिकरण न करता पारंपरिक बाज राखून ते करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे संकासूर, त्याच्यामुळे जी गोमू, त्याला आम्ही ग्रामदेवतेचं प्रतिकात्मक रूप समजतो. तिचा तो जो साजशृंगार आहे तो तिचा आहे. तिथं स्त्री चालत नाही, तिथं पुरुषच पाहिजे. त्याच्यामुळे तिचा जो साजशृंगार आहे, त्याच्यामुळे ही जर परंपरा आम्ही या परंपरेचं जर व्यावसायिक रूपांतर केलं तर मात्र ती परंपरा राहत नाही, तो व्यवसाय राहतो. त्याच्यामुळे ही आमची सांगता येणार नाही मला की ही कला कधीपासून जोपासली गेलेली आहे, परंतु जवळपास नाही म्हटलं तरी याला लिखित इतिहास नाही. त्याच्यामुळे संकासूर म्हणजे हा म्हणजे भगवंताच्या शंकराचा अवतार, म्हणजे शंकराचं रूप आहे, प्रतिकात्मक रूप. आणि जी गवळण आहे किंवा गोमू आहे
ही देवीचं प्रतिकात्मक रूप आहे. म्हणजे ह्या सगळ्या खेळांमध्ये, देवखेळांमध्ये सत्व रजतम ही भगवंताची जी तिन्ही रूप आहेत ती तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे सात्विकता म्हटली तर ती गोमूमध्ये किंवा गवळणीमध्ये दिसते. तामसी रूप किंवा उग्र रूप जर धारण करायचं शंकरानं किंवा भगवंताने केलं तर ते कसं असू शकतं, तर ते शंकासुराच्या रूपानं. आणि रजगुण म्हणजे जे देवखेळी उभे असतात ते या म्हणजे उग्र रूपामध्ये आणि राजसी रूपाचा समन्वय साधण्याचं काम करतात. त्यामुळे सत्व रजतम या तिन्ही गुणांचा खेळ म्हणजे तो देवखेळ असा हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आमचा. मग या दादांकडून आहे ना आपल्याला एक अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली. दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या पुढील कार्यक्रमासाठी आहे ना आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो आज आपण आलो आहे दादर येथे आणि गुहागर बोललात ना की आठवतात ते शिमग्यातील फिरते खेळ, गोमूचा नाच आणि शंकासूर. जर कुठे तुम्हाला प्रोफेशनल जर शंकासुरांचा नाच बघायचा असेल ना तर तुम्हाला गुहागर येथे जावं लागेल. सर्वप्रथम आहे ना तुमचे चारही शंकासुरांचे आहे ना या व्हिडिओमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. दादा आपली ओळख सांगा. तुमचं नाव दादा? माझं नाव निखिल टानकर. माझं नाव प्रथमेश मांडवकर. माझं नाव किरण मांडवकर. शुभम तांबे. या नंबरमध्ये तुम्ही किती वर्ष गेली नाचताय? आमची संगीत लोककला मंडळ हा जो मंडळ आहे ते जवळजवळ एक 50 ते 60 वर्ष झाली पारंपरिक लोककला जी आहे शंकासूर आणि गोमूचा डान्स ते सगळे आम्ही पारंपरिक प्रमाणे चालत आलो आहे. आणि आम्ही आता मी रिसेंटली बनायला गेलं तर जवळजवळ 15 ते 20 वर्ष मी स्वतः शंकासूर बनवून सगळ्या लोकांना मनोरंजन द्यायचा प्रयत्न करत आहे. मग आपण थोडक्यामध्ये आहे ना या चार शंकासुरांची या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये माहिती घेतली. मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये खरोखर आहे ना एक म्हणजे बॅकस्टेजमधील आहे ना खरा कलाकार आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आता आपल्यासोबत आहे ना श्री सन्मित्र लोककला नमन मंडळ पालपेणे या नमन मंडळाचे प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत म्हणजे मेकअप आर्टिस्ट आहेत. दादा तुमचं ओळख करून द्या आम्हाला. माझे नाव विवेक रामचंद्र सोडकर, गाव गुहागर मळण. मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. म्हणजे जे TV सिरियल वगैरे होतात त्याच्यामध्ये मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतो. खूप साऱ्या म्हणजे सिरियल वगैरे आहेत त्याच्यामध्ये मी मेकअप आर्टिस्टचं काम करतो. भरपूर म्हणजे तसं बघायला गेलं हिंदीमध्ये पण सध्या आता म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर मी मराठी म्हणजे ज्या सिरियल वगैरे व्हायच्या त्याच्यामध्ये मेकअप करायचो. आता म्हणजे लॉकडाऊननंतर मी हिंदी, गुजराती, मारवाडी म्हणजे जे काय होतात म्हणजे UP, बिहारवाले वगैरे, भोजपुरी वगैरे त्या सिरियल किंवा मूवीज किंवा वेब सिरीज त्याच्यामध्ये मी मेकअप आर्टिस्टचं काम करतो. आणि बघा दादा सिरियल आणि आपली ही नमन लोककला यामध्ये काही वेगळं पण असतं? या खूप वेगळे पण आहे. तिकडे कसं नॅचरल म्हणजे सिरियल वगैरेमध्ये कसं नॅचरल लूक आपल्याला द्यायला लागतो कारण तो कॅमेरामध्ये फेस होतो. आणि इथे कसं आपल्याला थोडा ब्रायडल म्हणजे थोडा ब्राईड आणि मला म्हणजे आपल्या ही जी कोकणची लोककला आहे त्याच्यामध्ये मेकअप करायला एवढं आवडतं की म्हणजे मला ते सांगता पण येणार नाही. खूप भारी वाटतं. अजून काय सांगा तुमच्याबद्दल? माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे नमन ही आपली कोकणची लोककला आहे ती जपलीच पाहिजे लोकांनी. आणि त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करतो. म्हणजे माझा बजेट तर भरपूर असतो, खूप आहे. म्हणजे आपल्या या न परवडण्यासारखं तरी पण मी आपली कोकणची लोककला आहे त्याच्यामुळे मी आवर्जून म्हणजे जर असेल शो तर मी आवर्जून म्हणजे जातो मदतीला. मित्रांनो आपण आता एका तुमचा नंबर देखील आम्हाला सांगा. हां, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7977896230. धन्यवाद दादा. दादा आपली ओळख सांगा. माझं नाव रवींद्र मांडवकर. या नमनमधील आहे ना कृष्णाची भूमिका पाडणार आहे आपल्यासोबत आहे. किती वर्ष झाली तुम्ही या भूमिकेमध्ये आहात? मी जवळजवळ म्हणजे 10-1 वर्ष झाले, 10-12 वर्ष. म्हणजे मी शाळेत असल्यापासून करतो हे काम अजून.
ओळख सांगा. माझं नाव संतोष मांडवकर, गाव पाळपेने. माझ्या मंडळाचं नाव आहे सन्मित्र लोककला मंडळ पाळपेने. आम्ही हे खूप वर्षापासून जे साजरीकरण आहे नमन म्हणून ज्याला म्हटलं जातं ते आम्ही गाव पातळीवर पहिल्यांदा करत होतो. काही वर्षानंतर आम्ही ते मुंबईतही चालू केलं आणि मुंबईत आज चांगल्या प्रकारे लोककलेला प्राधान्य मिळत आहे. तर त्याप्रमाणे आम्ही आज मुंबईमध्ये सुद्धा दामोदर हॉलला करत होतो. आता आम्ही आले शिवाजी मंदिरला करतो आणि शिवाजी मंदिरमध्ये आम्ही आता एक खूप प्रयोग आम्ही आतापर्यंत केले आणि आमच्याकडे काही मुलं जे आहेत ते आज चांगल्या प्रकारे नवीन मुलं जे आहेत ते चांगल्या प्रतिसाद देतात आणि त्याप्रकारे आम्ही ही कोकणातली जे लोककला आहे हे आम्ही नेहमी जपत असतो आणि जपत आलेलो आहोत आतापर्यंत. तर त्या संदर्भात आम्ही हे सारं करत असतो. मीही खूप वर्ष झाली मी एक मावशीचं काम करतो. तर आता नाही म्हटलं तरी माझं आता वय आहे 51 रनिंग मला चालू आहे. तरी अजूनही मी या ठिकाणी काम करतो. रसिक प्रेक्षक आहे त्यांचे प्रतिसाद आम्हाला असते आणि त्या हिशोबाने आम्ही आणि आमच्या गावची खेमवर्धन देवी पाळपेने गावची हिचा आशीर्वाद सर्वांना आहे. तुम्हालाही आमच्या देवीकडून आशीर्वाद मिळावा आणि अशाच प्रकारे ही लोककला जी आहे कोकणातली ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि धन्यवादही देतो आणि आपणालाही खास धन्यवाद देतो. तुम्हाला आजच्या कार्यक्रमासाठी आणि आमच्या चॅनल तर्फे देखील आहे ना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.